आठवतंय का? पूर्वी या शेताला पाणीच नव्हतं. हो, विहिरी कोरड्या शेती म्हणजे जुगारच होता. पावसावरच सगळं अवलंबून होतं. पाणी नाही तर पीक कसं येणार? तेव्हा दत्तात्रय शिंदे पुढे आले. पंचायत समितीचे माजी उपसभापती, हं. काम करणारे माणूस, त्यांच्या कार्यकाळात नाला खोलीकरण झालं. आता बघा विहिरींची पातळी किती वाढली आहे. पाणी आलं, शेती वाचली. त्यामुळेच यावेळी फक्त सौ उषा दत्तात्रय शिंदे यांनाच साथ देऊया. पूर्वी विहिरीमध्ये पाणी नसायचंय, पण आता नाला खोलीकरणामुळे भरपूर पाणी आहे. त्यामुळे माझा पाठिंबा पाणी टंचाई दूर करणाऱ्या सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना. आम्ही लय उन्हाळे पावसाळे पाहिलेत, दुष्काळाचे चटके सोसलेले आहेत. सर्व दत्तात्रय शिंदे साहेबांचे सहकार्यामुळे शक्य झाले. तरुणांनी आधुनिक शेती करावी असं सांगितले जाते, पण पाणी असेल तरच शेती चांगली करता येते. दत्तात्रय शिंदे साहेबांमुळे आता आधुनिक पद्धतीने शेती करणं शक्य झाले आहे. ज्यांनी पाणी दिलं, ज्यांच्यामुळे शेतातील उत्पादन वाढलं, अशा व्यक्तीला साथ. आमची साथ विकासाला. आमची साथ सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना. पूर्वी तामलवाडी पंचायत समिती गणात पाणी टंचाई ही मोठी समस्या होती. विहिरी कोरड्या पडायच्या, शेती संकटात यायची. पावसावरच सगळं अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांचं हाल व्हायचे. पण दत्तात्रय शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती, यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांच्या कार्यकाळात तामलवाडी, सुरतगाव, सांगवी काटी, पिंपळा खुर्द या गावांमध्ये नाला खोलीकरणाची कामं झाली. या कामांमुळे विहिरींची पाणी पातळी वाढली. शेतीला पाणी मिळालं, पिकं हिरवीगार झाली, उत्पादन वाढलं, उत्पन्न वाढलं आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समाधान आलं. हा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी पाणी टंचाई दूर करणाऱ्या विकासाभिमुख नेतृत्वाला साथ द्या. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीनवरील काँग्रेस पक्षाच्या पंजा चिन्हाच्या समोरील बटन दाबून सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.